नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होतीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. आज देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये भाजपची बैठक आहे. उद्या होणाऱ्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत कोणत्या घोषणा होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. लवकरात लवकर आम्ही लोकसभेमध्ये हीच चूक केली की उशिरा कॅन्डिडेट जाहीर केले. ही चूक यावेळेला होणार नाही. वातावरण सुद्धा आमच्या बाजूने आहे. आमचे वेळेवर उमेदवार जाहीर होतील आणि चांगलं असं महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने जी पावलं आम्ही उचललेली आहे ती अधिक जोमाने आम्ही उचलू आणि महाराष्ट्राला प्रिय असं आमचं शासन पुन्हा एकदा सत्तेवर येईल. अजून एका मोठ्या बातमीकडे वळूया. भारतीय जनता पक्षाची भाजप मुख्यालयात गेल्या 3 तासांपासून बैठक सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यासाठीचा मुहूर्त या बैठकीत लागू शकतो आणि त्यावरच चर्चा झालेली असू शकते. झारखंड आणि महाराष्ट्र या 2 राज्याच्या विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेतल्यानंतर आयोजित करण्यात येईल केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या विधानसभा उमेदवारांची एकत्रितपणे घोषणा होण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया. प्रशांत, विधानसभा निवडणुकींसाठी भाजपनं कंबर कसलेली आहे असं म्हणायचं का? या बैठकीचं काय विशेष? भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात मी सध्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या 3 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये नावावरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. तेच नाव घेऊन पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे उद्या झारखंडच्या संदर्भात देखील कोर गटाची बैठक आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या कोर गटाची बैठक संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात येईल आणि त्या बैठकीमध्ये त्यावरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हेही महत्त्वाचं आहे की झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या विधानसभा उमेदवारांची घोषणा एकत्रितपणे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी आज ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. साधारणतः ही बैठक अजून 2 ते 3 तास अजून चालेल अशा प्रकारचे संकेत प्राप्त झालेले आहे. त्यानंतर होऊ शकतं महाराष्ट्रातील जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असो, चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा इतरही नेते असो, जे या संदर्भात विस्ताराने बोलू शकतात. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की गेल्या 3 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि बैठकीमध्ये निश्चितपणे नावावरती अंतिम निर्णय घेण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीने संकेत मिळतात साधारणतः 57 नावांची यादी यानंतर घोषित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. संजीवराजे निंबाळकर बोलतायत, त्याचं थेट प्रक्षेपण आता बघूया. हा महाराष्ट्र एका विशिष्ट दिशेने नेण्याचं काम ज्यांनी केले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचे का जायचं नाही हा खरा विषय. तेवढ्यापुरतं बघायचंय, आपल्याला पुढचं बघावं लागणार आहे. आणि पुढचं जर बघायचं असेल तर आज ह्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय पर्याय नाही. आज पवार साहेब तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करतायत. त्यांना काय त्यातून मिळवायचंय? आपल्याला फक्त दिशा दाखवून हा महाराष्ट्र चांगल्या हातामध्ये जावा एवढीच त्यांची भावना आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी काय भावना? आणि ती भावना लक्षात घेऊन आपण ताकदीने निर्णय झालेला आहे, निर्णय केलेला आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी एवढीच विनंती करेन. निवडणूक येईल त्यावेळेला बरंच काही बोलता येईल. जाता जाता फक्त एकच सांगतो, आज विस्तृत बोलत नाही, परंतु खऱ्या अर्थाने निर्णय घेत असताना त्या ठिकाणी फलटण तालुक्याचा, खंडाळा तालुक्याचा, माळशिरस तालुक्याचा पाण्याच्या प्रश्नासंबंधाने सुद्धा जो काही माजी खासदारांनी निर्णय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कुठं कुठं पाणी दुसरीकडे देण्याचा प्रयत्न केला आहे, इतर काही नेते आणखी पाणी वळवण्याचा प्रयत्न करतायत, ह्या सगळ्याला सुद्धा आळा घालण्यासाठी आपण आजचा निर्णय करत आहोत. त्यावर विस्तृत वेळ येईल त्यावेळेला मी निश्चितपणाने बोलेन. अनेक कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटी, आमचे शिर्के म्हणून राज्य शिक्षक बँकेमध्ये आहेत, एक पदाधिकारी आहे त्याच्यावरती ॲट्रॉसिटी. या ठिकाणी माझ्या मागे आमचे कोरेगावचे कार्यकर्ते बसलेले आहेत. निवडणुकीपुरता तेवढ्यापुरता विषय असतो. आज एक केस, उद्या एक केस, परवा एक केस, 25 दिवस जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न खालच्या खाली काही होऊ द्या,
पण वरतून गृहमंत्र्यांकडून त्या ठिकाणी फोन येतात, गृहमंत्र्यांकडून सूचना येतात. या अशा प्रकारचं राजकारण आपल्याला थांबवण्यासाठी आपला निर्णय आहे. एवढंच लक्षात घेऊन आपण सर्वांनी कामाला लागायचं आहे. आता मात्र कमी पडू नका. निर्णय घ्यायला तुम्ही सर्वजण कारणीभूत होता. आता कमी पडू नका एवढीच विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. यानंतर खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने जगायचं कसं हे सांगणारे आदरणीय माननीय खासदार शरद पवार फलटणच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथं संजीवराजे निंबाळकर त्यांना भेटले. दीपक चव्हाण आमदार सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि हे सगळे आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत आणि त्याच्याविषयीचाच संवाद आता आपण संजीवराजे निंबाळकर यांचा बघत होतो. आता अमोल कोल्हे बोलायला उभे राहिलेले आहेत. फलटण मधलं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. ऐतिहासिक निर्णय होतोय. या ऐतिहासिक निर्णयासाठी ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या मार्गदर्शनानं उभ्या महाराष्ट्रानं खरं तर हा निर्णय घेतलेला आहे, ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपले मार्गदर्शक विजयसिंहजी मोहिते पाटील, निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, श्रीमंत रघुनाथ राजे, संजीव बाबा, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने, अनिकेत राजे, प्रभाकरजी घारगे, रवींद्रजी पाटील, प्रभाकरजी देशमुख, अभयजी जगताप, उत्तमरावजी जानकर, सत्यजित सिंहजी पाटणकर, अनिलजी देसाई, श्रीमंत सुभद्राताई, श्रीमंत विश्वजित राजे, व्यासपीठावरील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर आज फलटणमध्ये आल्यानंतर एका अर्थाने जीव भांड्यात पडला. जसा तुमचा पडला तसा माझा वेगळ्या कारणासाठी पडला. कारण ज्या राजा वणंगपाळांविषयी, राजा वणंगपाळ 12 वजिरांचा काळ असं म्हटलं जातं, त्या राजा वणंगपाळांच्या कुटुंबामध्ये, त्या वणंगपाळांच्या घराण्यामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची सासूरवाडी, शहाजी राजांचं मामाचं गाव, त्यानंतर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेबांचं खरं तर हे आजोळ. आणि हे एवढं सगळं असल्यानंतर संजू बाबा, रघुनाथ राजे, प्रश्न हाच पडला होता की फलटणमध्ये गेल्यानंतर तुतारी वाजणार नाही हे जमतच नव्हतं. ते तुम्ही सगळ्यांनी आज जमवायचं ठरवलं. त्यासाठी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो, मनापासून तुमचं स्वागत करतो. कारण मध्यंतरी जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका झाल्या. मगाची श्रीमंत संजीवराजे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ही कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर केवळ फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात गावागावात गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना हेच सांगितलं जातं, बाकी काय नाही, आधी तुतारी हाती घ्या. आणि त्यामुळे रामकृष्ण हरी हा महाराष्ट्राचा मंत्र झाला. आणि हा महाराष्ट्राचा मंत्र होत असताना आमच्या काही पत्रकार बांधवांनी खरं तर प्रश्न विचारला